असेही एक प्रेमकथा भाग 18. प्रिया खोलीत पाऊल ठेवताच शेकडो अस्पष्ट प्रतिमा आणि शेकडो परिचित आवाज तिच्या मनात चमकत होते. त्या आवाजांचा आवाज इतका मोठा होता की प्रिया तिचे कान घट्ट बंद करते आणि दुसऱ्याच क्षणी ती बेशुद्ध पडते. पारस तिचे हावभाव पाहत होता, म्हणून तो पटकन प्रियाला आपल्या मिठीत धरतो आणि प्रिया त्याच्या मिठीतच बेशुद्ध पडते. पारस खूप घाबरतो. तो प्रियाचं गालावर ताप मारतो आणि म्हणतो, प्रिया, प्रिया. पुढच्याच क्षणी तो तिला उचलून घेतो आणि बेडवर झोपवतो. त्यानंतर तो लगेच डॉक्टर रेणूला फोन करतो. रेणूने प्रियावर उपचार केल्यामुळे आणि पारसने तिला प्रियाबद्दल आधीच सांगितले होते आणि रेणूने त्याला आधीच सांगितले होते की जर प्रिया तिच्या जुन्या जागी परत गेली तर तिच्या आठवणी परत येण्याची शक्यता आहे. तिला खूप डोकेदुखी असण्याची शक्यता आहे. ती बेशुद्ध पडण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे त्यावेळी घाबरू नका. 1-2 रिंग वाजल्यानंतर रेणू फोन उचलते. हो सांग पारस, तू सुखरूप पोचलास का? पारस म्हणाला, हो मॅडम. पण प्रिया? रेणू म्हणाली, प्रियाला काय झालं? पारस म्हणाला, जेव्हा आम्ही घरासमोर होतो तेव्हा तिला खूप डोकेदुखी होत होती आणि आता आम्ही खोलीत प्रवेश करताच ती बेशुद्ध पडली. रेणू म्हणाली, हां, काळजी करण्यासारखे काही नाही. जेव्हा जेव्हा तिच्या आठवणी तिला व्यापून टाकतात तेव्हा असे घडते. प्रिया बेशुद्धी पडली आहे तर आता ती शुद्धीवर येताच 2 गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे तिला सर्व काही आठवले असावे आणि हे शक्य आहे की जेव्हा तिला भूतकाळ आठवतो तेव्हा ती ह्या काळातील सर्व काही विसरते. पारस आश्चर्यचकित होतो. काय? पण हे कसे? हे कसे होऊ शकते? रेणू म्हणाली, हे शक्य आहे पारस. हे निश्चितच शक्य आहे. बऱ्याच पेशंटमध्ये असे घडते. बऱ्याचदा पेशंटला त्याच्या आठवणी विसर पडतो आणि तो त्याच ठिकाणाहून आपले आयुष्य सुरू करतो जिथून त्याच्या आठवणी पुसल्या गेल्या होत्या. आता प्रियाची प्रतिक्रिया काय असेल हे ती शुद्धीवर आल्यावरच कळेल. पारस म्हणाला, प्रिया हे सगळं म्हणजे हे लग्न, हे जे काही झालं ते सगळं विसरेल का? रेणू म्हणाली, प्रिया शुद्धीवर आल्यावरच आपल्याला हे कळेल पारस. मी आता फोन ठेवते. प्रिया शुद्धीवर आल्यावर मला फोन कर. असं म्हणत ती फोन कट करते. पारस प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहत होता. हळूहळू तो तिच्या जवळ बसतो आणि प्रेमाने तिच्या केसांमधून हात फिरवतो आणि म्हणतो, तू हे सगळं खरंच विसरशील का? तू माझा खरंच द्वेष करशील का? नाही, असं करू नकोस. भांड, राग दाखव, पण मला सोडून जाऊ नकोस. आता तुझ्यापासून दूर राहण्याची माझ्यात ताकद नाहीये. मनातल्या मनात तो प्रियाला त्याचा मनाची गोष्ट सांगत होता आणि असं करताना त्याचे डोळे ओले होतात. तो प्रियाच्या चेहऱ्यावर वागतो आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेणारच असतो, पण मग तो स्वतःला असं करण्यापासून थांबवतो आणि लगेच प्रियापासून दूर जातो. त्याचे डोळे अजूनही ओले होते. प्रिया शुद्धीवर आल्यावर कशी प्रतिक्रिया देईल ह्याचा विचार करत त्याचे हृदय अस्वस्थ होते आणि त्याची अस्वस्थता कमी करण्यासाठी तो बाल्कनीत जातो आणि सिगारेट ओढू लागतो. दुसरीकडे जानकी तिच्या घरी पोचली होती. ती वर्षभरानंतर घरी आली होती. तिच्या आजूबाजूंचे लोकांना तिला पाहून आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. सर्वांना भेटल्यानंतर जानकी तिच्या घरी जाते. आत जाताच तिचे हृदय भावनेने भरून येते. शेवटी स्वतःचे घर हे स्वतःचे असते. ती सगळीकडे पाहते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सर्व काही जसे तिने सोडले होते तसेच होते आणि घर खूप स्वच्छ होते हे तिला आश्चर्यचकित करत होते. गेल्या 1 वर्षापासून घर बंद आहे असे वाटत नव्हते. जानकीबाईं, चहा घ्या. मागून तिचा शेजाऱ्यांचा आवाज येतो, ज्याने तिच्यासाठी चहा आणला होता. जानकी चहाचा कप धरून म्हणाले, माझ्या घराची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. विमला मध्येच थांबते आणि म्हणते, अहो, मी काहीही केलेले नाही. हे सर्व तुमच्या जावयाने केले आहे. हे ऐकून जानकी पूर्णपणे आश्चर्यचकित होते. विमला पुढे बोलत राहिली, प्रियाचा मृत्यूची आणि नंतर तू गायब झाल्याची बातमी ऐकून जावई खूप अस्वस्थ झाला होता. तो बिचारा तुला कुठे शोधले नाही असं एकही दिवस गेला नाही. जेव्हा तो इथे वरच्यावर येत राहायचा, नंतर नंतर तो त्याच्या घरीही गेला नाही. तो इतके दिवस इथेच राहिला. तो बिचारा जणू
त्याच्या जीवच उरला नव्हता असं अवस्था झाला होता त्याचं. विमला तिला सगळं सांगत असताना जानकी पारसवर खूप आश्चर्यचकित होत होती. पण पारसबद्दलच्या तिचा मनातला राग अजूनही कमी झाला नव्हता. पारसने आधीच एकामागून एक 3-4 सिगारेट ओढल्या होत्या आणि ते सर्व बाल्कनीत पडले होते. त्याच क्षणी प्रिया थोडी शुद्धीवर येते. ती डोक्यावर हात ठेवून उठते. तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज पारसला सांगतो की ती शुद्धीवर आली आहे. तो लगेच तोंड फिरवतो आणि मागे वळून पाहतो. प्रिया तिचे डोके धरून बसले होते. पारसचे हृदय धडधडू लागते. असं विचार करून की कदाचित प्रियाला सर्व काही आठवले असेल. माहीत नाही की ती कशी वागेल. ती त्याला माफ करेल का, की ती त्याला सोडून जाईल? सर्वात महत्वाचे म्हणजे तिला आठवेल का की त्यांचे पुन्हा लग्न झाले आहे? हे सर्व विचार करत त्याचे हृदय तुटत होते आणि तो थकलेल्या पावलांनी प्रियाकडे जात होता. प्रिया, पारस तिला हाक मारतो. प्रिया तिचं चेहरा वर करून त्याच्याकडे पाहते. पारसही तिच्याकडे पाहत होता. कदाचित तो तिचे शांत डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होता. तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता की प्रियाच्या आठवणी परत आल्या आहेत का. प्रिया त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. मला झोप लागली होती का, तिचा तोच निरागस प्रश्न, ज्यामुळे पारसला समजते की तिला काहीच आठवत नाहीये. त्याला समजत नव्हते की त्याला ह्यावर आनंदी व्हावे की दुःखी. तो एक दीर्घ श्वास घेत प्रियाला पाणी पिण्यास सांगतो. प्रवासाचा थकव्यामुळे तू झोपी गेली असशील, तो तिच्याकडे न पाहता म्हणतो. तर प्रियाचा नजरा त्याच्या चेहऱ्यावरून हटत नव्हत्या. प्रियाला बाल्कनीतून येणारा थंड वारा आवडला होता. पाणी पिताना ती तिचा चेहरा वळून त्या दिशेने पाहते आणि तिला जमिनीवर पडलेले सिगारेट दिसले. आणि फक्त एक नाही तर तेही 4. तुम्ही पुन्हा सिगारेट ओढलात? तेही इतके का? पारसला आठवले की प्रिया पूर्वीही त्याच्यावर अशीच चिडायची आणि आजही तीच अवस्था आहे. पारस तिच्यापासून उठतो आणि सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, जा आणि आंघोळ कर, तुला बरं वाटेल. तोपर्यंत मी नाश्ता ऑर्डर करतो. प्रिया म्हणाली, हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाहीये, ती अगदी सौम्य आवाजात म्हणते. पारस तिच्याकडे पाहतो. ती त्याच्याकडे रागाने पाहत होती. पारस म्हणाला, ही माझी सवय आहे, मी हळूहळू सोडेन. असे म्हणत तो खोलीतून बाहेर पडतो. कारण त्याच्यात प्रियाचा इतर प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत नव्हती. प्रिया दुःखाने आणि जरा चिडून म्हणते की हा कधी कधी माझ्याशी उद्धटपणे का वागतो. तो हसतही नाही आणि मीच त्याच्यासाठी वेडी होत आहे. आणि ती बाई काली, ती नक्कीच त्याची आई आहे. पण तो त्याचं आईवर इतकं का रागवलं आहे की तो तिला त्याची आई मानत नाही. अरे हो, माझी ही डोकेदुखी, कधीतरी माझं जीव घेईल. बडबडत ती वॉशरूममध्ये जाते. पारस बाहेर जातो आणि एक दीर्घ श्वास घेतो. तुझ्यापासून दूर राहणे खूप कठीण आहे प्रिया, खूप कठीण. पण मी काय करू शकतो? ना मी तुझ्याजवळ येऊ शकतो आणि ना मी तुझ्यापासून दूर राहू शकतो. तुझी निरागसता मला आकर्षित करत आहे आणि तुझा द्वेष मला तुझ्यापासून दूर करत आहे. या क्षणी तुला कळत नाही की तू काय करत आहेस. तू माझ्याजवळ कसा येत आहेस, पण जेव्हा तुला सगळं आठवेल तेव्हा तू काय करशील? तुला वाटेल की मी चुकीचा आहे. मला तुझ्यासोबत राहायचं आहे, मला हसायचं आहे, मला मोकळेपणानं हसायचं आहे, मला तुला आनंदी पाहायचं आहे. पण हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा तुला सगळं आठवेल आणि तू मला माफ करशील. माय डिअर, तू मला माफ करशील का? तो मनातल्या मनात प्रश्न विचारतो. मग त्याला काहीतरी आठवते आणि तो खाली जातो. सर्वप्रथम तो स्वयंपाकघरात जातो आणि प्रियाला नाश्ता बनवायला सांगतो. त्यानंतर त्याची पावले बरकाच्या खोलीकडे जातात. हो, बरोबर ऐकले आहे तुम्ही. आज 1 वर्षानंतर तो बरकाच्या खोलीकडे जात होता. दार उघडे होते. बरका तिच्या खोलीत आराम खुर्चीवर बसली होती. काही खोल विचारात हरवली होती. पारस तिच्या दरवाजा ठोठावतो. मी आत येऊ का मिसेस सक्सेना? पारसच्या आवाज ऐकून बरकाला धक्का बसतो. ती लगेच उभी राहते.
पण त्यांच्यातील अंतर इतके होते की ती तिच्या मुलाशी बोलण्यासही कचरत होती. पारस 2 पावले आत आला आणि म्हणाला, प्रियाला सुरक्षित पाहून आनंद झाला नसेल ना? आणि तिला माझ्यासोबत पाहून तर अजिबात सहन होत नसेल ना? मी तुला चांगलं ओळखतो. तुला नेहमीच माझ्या आनंदाची प्रॉब्लेम होती. पण तुझ्या खूप प्रयत्नानंतरही प्रिया अजूनही माझ्यासोबत आहे. मागच्या वेळी मी तुझ्यावर विश्वास ठेवून सगळं उद्ध्वस्त केलं होतं. पण ह्यावेळी जर प्रियाला तुझ्यामुळे थोडंसंही काही झालं तर माझं प्रियापासून दूर राहा. तिची आठवण गेली आहे. तिला काहीच आठवत नाही. म्हणून तिच्या स्थितीचा फायदा घेऊ नकोस. मी कमीत कमी तुझ्याकडून एवढी अपेक्षा तरी करू शकतो. तो तिच्याशी अनोळखी लोकांसारखे बोलत होता. तो बरकाकडे पाहतही नव्हता. बरका त्याचं बोलण्यावर काहीही उत्तर देत नाही. पारस मागे वळून जातो. बरका अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याला जाताना पाहते. प्रिया आंघोळ करून वॉशरूममधून बाहेर आली होती. तिने निळ्या रंगाचं सूट घातला होता, ज्यामुळे तिचा गोरा रंग आणखी सुंदर दिसत होता. ती आरशासमोर जाऊन टॉवेलने ओले केस पुसत असते. पारस त्याच्या खोलीत परत जात होता, तेवढ्यात मागून त्याचा नोकर सर म्हणाला, नाश्ता तयार आहे. तुम्ही म्हणालात तर मी आणतो. पारस हा असे म्हणत तो वरच्या मजल्यावर जातो. पारस दार उघडतो आणि खोलीत जातो. आत जाताच त्याची नजर प्रियावर पडते. ती टॉवेलने तिचे केस पुसत होती. तिच्या कपाळावरची चोटी टिकली तिचा गोल चेहरा आणखी सुंदर बनवत होती. अगदी हलकेच मेकअप करून तयार झाल्यानंतर ती खूप सुंदर दिसत होती. ती या आधी कधीही बायकोसारखी तयार झाली नव्हती. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तिच्या भावना वेगळ्या होत्या, पण आज सगळं बदललं होतं. तिची परिस्थिती पारसबद्दलच्या तिच्या भावना बदलल्या होत्या. तिच्या नजरही पारसकडे जाते. पारसला तिच्याकडे पाहताना पाहून तिचे हृदय अधिकच धडधडते. तिला पारस तिच्या जवळ यावा, तिच्याशी बोलावं, तिची प्रशंसा करावी असे वाटत होते. तिला त्याच्याकडून नवऱ्याचे सर्व हक्क हवे होते आणि ह्यावेळी ती पारसकडे मोठ्या आशेने पाहत होती की आता तो तिच्याशी बोलेल. पण प्रत्येक वेळीप्रमाणे पारस तिच्या आशा धुळीस मिळवतो आणि प्रियाला दुर्लक्ष करतो आणि वॉशरूममध्ये जातो. प्रियाचे डोळे अश्रूंनी भरतात. तिचे हृदय भावनेने भरते. ती पारसची उदासीनता सहन करू शकत नव्हती. मला माझ्या मनात असे का वाटते की पारस माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे? पण का? त्याने स्वतःच्या मर्जीने माझ्याशी लग्न केले. एक मिनिट. हे शक्य आहे का? की त्याला माझ्याशी लग्न करायचेच नव्हते आणि इतक्या लोकांसमोर तो काहीही बोलू शकला नाही म्हणून त्याला जबरदस्तीने माझ्याशी लग्न करावे लागले का? आणि आता त्याला त्याच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे का? म्हणूनच तो माझ्यापासून पळून जात असेल का? ती काय विचार करत होती ते तिलाच कळत नाही. ती स्वतः प्रश्न विचारत होती आणि स्वतःच उत्तरे देत होती. तेवढ्यात त्यांच्या दार वाजतो आणि मग पारस वॉशरूममधून बाहेर येतो. प्रिया समोर उभी होती आणि फक्त पारसकडे पाहत होती. पारस एकदा तिच्याकडे पाहतो आणि नंतर आपली नजर वळवतो. म्हणून त्याला प्रियाचे प्रश्नार्थक डोळे दिसत नव्हते. पुन्हा दार वाजतो. पारस दाराकडे जातो. प्रियाने अचानक त्याचा हात धरून तोड चिरून म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचे आहे. पारस डोळे घट्ट मिटवून घेत होता. तो मनातल्या मनात म्हणाला, ह्याच गोष्टीची भीती मला वाटत होती. मला माहित आहे की प्रिया काय बोलणार आहे. प्रिया पुन्हा म्हणाली, तुला ऐकू आलं नाही का? पारस त्याचे हात तिच्या हातातून सोडवत म्हणाला, मला ऑफिसला जायचंय. आपण नंतर बोलू. असं म्हणत तो दार उघडतो. नोकर नाश्ता घेऊन समोर उभा होता. प्रिया मनात म्हणाली, आत्ता मला खात्री पटली आहे की तो माझ्याशी कधीच लग्न करू इच्छित नव्हता. पारस नाश्ता घेऊन आत येतो आणि प्लेट टेबलावर ठेवतो आणि म्हणतो, चल नाश्ता कर. प्रिया जास्त रागाने म्हणाली, मला नाश्ता करायचा नाही. मला तुझ्याशी बोलायचं आहे. सांग, तू बोलणार का? पारस तिला उत्तर देत नाही. प्रिया त्याची शांतता समजून म्हणते, ठीक आहे. मला माझे उत्तर मिळाले आहे. तू जाऊ शकतोस. असं उद्धटपणे बोलत ती बाल्कनीत जाते. पारस निघताना तिच्याकडे असहाय्यपणे पाहतो. शेवटी प्रियाचं राग बरोबर होता. न्याय होता.
पारसने सर्वांसमोर तिच्याशी लग्न केले, तिला आपली पत्नी बनवले आणि आता तो तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे. का? तिला वाटेल की पारसने हे सर्व जबरदस्तीने केले आहे, म्हणूनच तो तिच्यापासून पळून जात होता. तो बोलतही नव्हता. तिच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक होते. दुसरीकडे पारसही बरोबर होता. शेवटी प्रिया त्याच्यावर रागवली होती म्हणून ती निघून गेली होती. मग ह्या अवस्थेत तो तिच्यासोबत कसं पुढे जाऊ शकतो? उद्या जेव्हा प्रिया बरी होईल तेव्हा तिला आणखी एक गैरसमज होईल की पारसने तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला. आता बिचारा पारस करून तरी काय करणार होता? प्रियाचा राग कसा काढायचा, तिला कसे समजवायचे ते त्याला समजत नव्हते. तो पुन्हा प्रयत्न करतो आणि प्रियाला हाक मारतो. प्रिया, जेवणावर रागवणे चांगले नाही. कमीत कमी थोडे तरी का? प्रयत्न करत असताना तो म्हणतो. प्रिया म्हणाली, तुला माझी इतकी काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त तुझे काम कर, माझं मी पाहते. भूक लागल्यावर मी खाते. प्रिया त्याला उद्धटपणे उत्तर देते. तेवढ्यात पारसचा फोन वाजतो, जो त्याचा ऑफिसमधून होता. तो फोन कानावर ठेवतो. तू मीटिंगची तयारी कर, मी आत्ताच येतोय. त्याचे जाणे खूप महत्वाचे होते, नाहीतर तो प्रियाला सोडून गेला नसता. प्रिया अजूनही बाल्कनीत उभी होती, पारसकडे पाठ करून. पारसची पावले तिच्याकडे सरकतात. तो जाऊन प्रियाच्या शेजारी उभा राहतो. प्रियाला हे कळले, पण तरीही ती त्याच्याकडे पाहत नाही. मी ऑफिसला जात आहे, इम्पॉर्टंट काम आहे. मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. प्रिया काहीच बोलत नाही. पारस जाताना पुन्हा नाश्ता कर असे म्हणतो आणि निघून जातो. तो निघून जाताच प्रिया खोलीत परत येते आणि आतून दार लावून घेते. ती नाश्ताकडे बघतही नाही. ऑफिसला जाताना पारस त्याच्या एका नोकराला सांगतो की त्याला प्रियाबद्दल सर्व काही माहिती हवं. प्रियाची काळजी घे. तिला नाश्ता करायला लावण्याचा प्रयत्न कर. काही अडचण असेल तर मला फोन कर, असं म्हणत तो ऑफिसला जातो. दुसरीकडे पारस गेल्यानंतर प्रिया अस्वस्थ झाली. तिला नाश्ता करायचे नव्हते. ही खोलीच तिला कायला उठली होती. पारस ऑफिसला गेला होता, पण त्याचे संपूर्ण लक्ष प्रियावर होते. तिने नाश्ता केले आहे की नाही हे माहीत नाही. यावेळी ती काय करत असेल हे माहीत नाही. मग तो रेणूला फोन करतो आणि तिला सांगतो की प्रियाला काहीच आठवत नाहीये. हे ऐकून रेणू म्हणते, हा, आता आपल्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पारस. हे ऐकून पारस आणखी निराश होतो. विचारांमध्ये अडकून तो ऑफिसमध्ये पोहोचतो आणि मग एका मीटिंगमध्ये व्यस्त होतो. घरी बरकाची मैत्रीण येते. तिचे नाव कुसुम होते. बरका, बरका, तू कुठे आहेस यार? वरच्या खोलीत बसलेली प्रिया खूप कंटाळली होती. मग अचानक तिला बरका आठवते. तिला बरकाची बोलण्याचा विचार येतो. ती किती वेळ खोलीत बसून राहणार, असं विचार करत ती उठते आणि खाली जाऊ लागते. कुसुम बरकाला हाक मारत होती. बरका तिच्या खोलीतून बाहेर पडत होती. अरे कुसुम, तू कधी आलीस? मग कुसुम म्हणाली, अभिनंदन बरका. मी ऐकले की पारसने पुन्हा लग्न केले आहे. हे ऐकून प्रियाचे पाय जिथे होते तिथेच गोठले. हे ऐकून ती पूर्णपणे हादरली. बरकाने तिला पाहिले नव्हते. प्रियाचे मन काम करणे थांबवले होते. संपूर्ण गोष्ट न ऐकता ती तिच्या खोलीत परत जाते. तिचे अश्रू थांबत नव्हते. म्हणजे तिच्या मनात असा अर्थ होतो की तो आधीच विवाहित आहे. त्याचे माझ्याशी दुसरे लग्न? खाली हॉलमध्ये कुसुमचे शब्द ऐकल्यानंतर बरका तिला तिच्या खोलीत घेऊन जाते, जेणेकरून प्रिया चुकून तिचे बोलणे ऐकू नये. तिचे सर्वस्व गमावल्यानंतर, पारसकडून सर्वस्व हिसकावून घेतल्यानंतर तिला समजले की तिने चूक केली आहे. पारसचे खरे सुख प्रियामध्ये आहे, पण तिला ते खूप उशिरा कळले. 2 महिन्यापूर्वी जेव्हा ती काही कामासाठी शिमल्याला गेली होती, तेव्हा तिने प्रियाला तिथे पाहिले. प्रियाला सुखरूप पाहून तिला आश्चर्य वाटले. तिला प्रियाचा पाया पडून तिची माफी मागावीशी वाटली आणि तिला कसे तरी पारससोबत बोलायला सांगावे, म्हणजे तो माफ करून तिला आई म्हणावं. प्रिया बागेत लहान मुलासोबत खेळत होती. बरका त्यांच्याकडे जाऊ लागते,
पण मग तिची नजर मागून येणारा जानकीवर पडते आणि तिच्यासोबत डॉक्टर रेणूवरही. ती तिथेच थांबते. जानकी काहीतरी बहाण्याने प्रियाला तिची तपासणी करण्यासाठी घेऊन येते. रेणूशी बोलल्यानंतर ती प्रियासोबत तिथून जाते. त्यांचं जाण्यानंतर बरका रेणूला भेटते आणि सर्व काही विचारते आणि तिला कळते की प्रियाच्या आठवणी पुसल्या गेल्या आहेत. मग बरकाला आणखी एक धक्का बसते. पुन्हा एकदा ती स्वतःच्या नजरेत पडते. तिच्या एका चुकीमुळे इतक्या गोष्टी उद्ध्वस्त झाल्या. तिच्या घमंडाने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्याच क्षणी तिने ठरवली की ती तिची चूक सुधारेल. प्रिया आणि पारसला एकत्र करेल आणि प्रत्यक्षात तिला हे सर्व मनापासून करायचे होते, कुणालाही दाखवण्यासाठी नाही. म्हणूनच तिने वैभवला पारसला कधीही काहीही न सांगण्याचं बोलणी केली होती आणि वैभवनेही तेच केलं. सगळं काही बरकाच्या योजनेनुसार घडलं. म्हणूनच ती प्रियाचा आठवणी परत आणायचा प्रयत्न करत होती. म्हणून ती तिच्या मैत्रिणीला तिच्या खोलीत घेऊन जाते आणि तिला सगळं सांगते. पण तिला माहित नव्हतं की प्रियाने आधीच अर्धी गोष्ट ऐकली होती. प्रिया अजूनही तिच्या खोलीत रडत होती. तिला काहीच समजत नव्हतं. आता तिला सत्य जाणून घ्यायचे होते की पारसची पहिली पत्नी कोण होती, ती आता कुठे आहे, ते का वेगळे झाले. पण प्रश्न असा होता की तिने ह्या सर्व गोष्टी कुणाला विचाराव्यात. त्याच क्षणी तिच्या खोलीचा दरवाजा वाजतो. प्रिया तिचे अश्रू पुसत उठते आणि दार उघडते. समोर मोलकरीण उभी होती. दुसरीकडे पारस त्याची मीटिंग संपवून गेला होता. तो त्याचं केबिनमध्ये आला तेव्हा त्याचे काम लवकर संपवून प्रियाकडे लवकर जाऊ इच्छित होता. दरम्यान त्याच्या फोनवर काही फोटो येतात. जेव्हा तो ते उघडतो आणि पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते. ते वैभव आणि सोनालीचे लग्नाचे फोटो होते, जे वैभवने पाठवले होते. पारस त्याला फोन करतो आणि त्याला अभिनंदन करतो. इकडे प्रिया दार उघडते तेव्हा ती समोर मोलकरणीला पाहते आणि विचारते की काय काम आहे. खरं तर ती आपले अश्रू लपवते आणि म्हणते, मॅडम मला खोली साफ करायची आहे. ती बाई फारशी वयस्कर नव्हती आणि काही महिन्यापूर्वीच्या घरात काम करायला आली होती आणि तिला घरातल्या कुणाशीही फारशी पर्वा नव्हती. काल जेव्हा पारसने सर्वांना प्रियाबद्दल सांगण्यात आले तेव्हा ती त्यावेळी रजेवर होती आणि आज ती कामावर येताच म्हणजे शोभा प्रियाचं खोलीत आली. तिला कळले होते की पारस लग्न करून आला आहे, म्हणून प्रियाला भेटण्यासाठी गाई ती इतर कुणालाही भेटत नाही. पण प्रियाचा चेहरा पाहून तिला समजते की ती रडत आहे. प्रिया तिला आत येऊ देते आणि स्वतः काळजीत सोफ्यावर बसते. शोभा पाहते की नाश्ता टेबलावर तसंच ठेवला आहे. जेव्हा तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही तेव्हा ती प्रियाला विचारते, काय झाले मॅडम, तुम्ही रडत आहात. प्रिया ह्यावेळी भरलेला घागरीसारखी होती, म्हणजे तिला थोडीशी ढकलली तर नक्कीच वगळेल. शोभा हे बोलताच तिचे थांबलेले अश्रू वाहू लागले. प्रियाकडे जात शोभा म्हणाली, काय झाले मॅडम, तुम्हाला काही अडचण आहे का, साहेबांनी काहीतरी बोलले का. हे ऐकून प्रियाचे हृदय दडदडू लागते. ती लगेच त्या शोभाकडे पाहते आणि विचारते की तू मला मदत करशील का. ती त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहते. शोभा म्हणाली, मला सांगा मॅडम, मी तुम्हाला कशी मदत करू शकते. प्रिया म्हणाली, मला एक गोष्ट सांग, तुमच्या सरांचे आधी लग्न झाले आहे का. हे ऐकून मुलगी गप्प बसते. पण तिचे हावभाव पाहून प्रियाला समजते की तिला सगळं माहीत आहे. ती तिला पुन्हा विचारते, प्लीज मला सांग प्लीज. ती जवळजवळ रडत म्हणते. शोभा म्हणते, पहा मॅडम, मी काही महिन्यापूर्वीच इथे आले होते, म्हणून मला जास्त माहिती नाही. मला फक्त एवढेच माहीत आहे की सरांचे आधी लग्न झाले होते. हे ऐकून प्रियाचे हृदय वेदनेने धडधडते. तरीही ती धाडस करते आणि विचारते, पारस त्यांची पहिली पत्नी कुठे आहे. शोभा उदास चेहरा करत म्हणाली, मी तुम्हाला काय सांगू मॅडम, मी फक्त ऐकले आहे की त्यांचा अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून पारस सर असेच आहेत. हे ऐकून प्रियाला आणखी एक धक्का बसतो. प्रथम पारस विवाहित आहे ह्या गोष्टीने तिला आतून हादरवून टाकले आणि आता
त्याची पहिली पत्नी ह्या जगात नाहीये हे जाणून. तिला स्वतःला वाटतं की पारस अजूनही त्याचं पहिल्या पत्नीवर प्रेम करतो. त्याने माझ्याशी सर्वांसमोर लग्न केलं फक्त माझी इज्जत वाचवण्यासाठी. पण तो मला मनापासून त्याची पत्नी म्हणून स्वीकारू शकला नाही. म्हणूनच तो माझ्यापासून पळून जात आहे. त्याने मला त्याच्या घरात जागा दिली, पण त्याच्या हृदयात जागा देऊ शकला नाही. ती भावनांनी भरलेली होती आणि नाना प्रकारचे विचार करत होती. आता तिला कोण सांगेल की पारसच्या हृदयात तीच आहे. माझं काय, मी वेड्यासारखी माझ्या मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. मी त्याच्यासाठी काहीच नाहीये. म्हणूनच तो माझ्यापासून दूर पळतो. ती विचार करत होती आणि रडत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. काम संपल्यानंतर शोभा म्हणाली, मॅडम प्लीज काहीतरी का, तुमची तब्येत अशीच बिघडेल नाही तर. प्रिया म्हणाली, तू जा, मी नंतर खाते. शोभा तिथून निघून जाते. प्रिया पुन्हा एकदा खोलीला आतून लॉक लावते आणि बेडवर उलटी पडते आणि उशीत डोके लपवते आणि रडू लागते. रडत रडत तिला कधी झोप येते हे तिला कळत नाही. दिवस निघून जातो आणि संध्याकाळ होते. पारसही त्याचे काम लवकर संपवून घरी निघून गेला होता. प्रिया संध्याकाळी डोळे उघडते. जेव्हा ती उठते तेव्हा तिला पुन्हा एकदा सर्व काही आठवते, ज्यामुळे ती पुन्हा दुःखी होते. ती उठते आणि तोंड धुण्यासाठी वॉशरूममध्ये जाते. त्याच क्षणी पारस घरी येतो आणि वेळ वाया न घालवता तो त्याच्या खोलीत जातो. तो दार उघडण्याचा प्रयत्न करतो, पण दार आतून बंद होते. पण त्याच्याकडे चावी होती, म्हणून तो दार उघडतो आणि आत जातो. त्याच क्षणी प्रियाही वॉशरूममधून बाहेर येते. त्यांचं नजरा एकमेकांना भिडतात. प्रियाचे सुजलेले डोळे पाहून पारसला धक्का बसतो. तो विचार करतो, प्रियाला काय झाले? कदाचित मिसेस सक्सेना यांनी काहीतरी केले असेल. बरकावर संशय घेताना तो विचार करतो. त्यानंतर त्याची नजर टेबलावर जाते, जिथे नाश्ता तसेच होते. ते पाहून पारसला समजले की प्रियाने दिवसभर काहीही खाल्ले नाही. तो मनात म्हणाला, माझ्या अडचणी का वाढवत आहे प्रिया? ही मुलगी अशी सहमत होणार नाही. तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावरच ती सहमत होईल. ती खूप हट्टी झाली आहे. पण त्याला कसे कळेल की प्रियाने तिच्या मनात एक वेगळाच गैरसमज निर्माण करून घेतली आहे. पारसला पाहून प्रियाला तिच्या मनात एक हुक येतो की ज्याला ती स्वतःचे सर्वस्व मानत होती तो तिला अजिबात प्रेम करत नाही. पण आता तिला पारस समोर रडायचे नव्हते. प्रिया डोळे खाली करून पारस जवळून जाऊ लागते. पारस अचानक तिचे मनगट धरून विचारतो, तू रडत होतीस का? का? पारसने खूप मृदू स्वरात विचारले. प्रिया त्याला उत्तर देत नाही. तिने खूप कष्टाने स्वतःला नियंत्रित केले होते. पारसला इतके समजले की प्रिया खूप भावनिक आणि संवेदनशील झाली आहे. एक लहान मुलगी आणि प्रियामध्ये फारस फरक नाही. पारस एक दीर्घ श्वास घेतो आणि प्रियासमोर जातो. प्रियाची मान खाली होती. तो तिच्या हनवटीला हाताने धरतो आणि वर उचलतो. जेव्हा जेव्हा पारस इतक्या प्रेमाने प्रियाजवळ जाऊन तिचं नाव घ्यायचा, तेव्हा ते थेट तिच्या हृदयात जायचे किंवा प्रिया तिच्या वाढलेल्या हृदयाचे टोके कसे नियंत्रित करायची हे फक्त तिलाच माहीत होते. प्रियाने एकदाही पारसकडे पाहिले नाही. प्रिया माझ्याकडे बघ एकदा प्लीज, पारस खूप काळजीने म्हणाला. अरे पारसचा अस्वस्थता आवाज प्रियाला त्याच्याकडे खेचत होता. नको असूनही ती पारसकडे पाहते. पुन्हा एकदा तिचे डोळे अश्रूंनी भरून येतात, ज्यामुळे पारस क्षणात अस्वस्थ होतो. तो तिचा चेहरा हातात धरून एवढे फास्ट विचारतो की प्रिया स्वतःला इतकी वेदना का देत आहेस? तो असहायपणे म्हणतो. प्रिया काहीच बोलत नाही, फक्त डोळे खाली करून रडू लागते. अरे देवा, कसले टायमिंग! दोघंही एकमेकांवर प्रेम करतात पण ते बोलू शकत नाहीत. प्रियाला वाटते की पारसने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले, जो तिच्यावर अजिबात प्रेम करत नाही. प्रियाची स्थिती समजून घेणारा पारस प्रियाची त्याच्यासाठीची तळमळ समजतो. तिचे प्रेम जे खूप खोलवर गेले आहे, पण तो इच्छित असला तरी काहीही करू शकत नाही. प्रियाचं पडणाऱ्या अश्रू पारसला अस्वस्थ करत होत्या. त्याचे मन रडत होते. त्याने तिला सोफ्यावर बसवले आणि म्हणाला,
ठीक आहे बाबा, सॉरी. सकाळी मी घाईत होतो म्हणून मी तुझ्याशी बोलू शकलो नाही. म्हणून तू एवढी चिडून बसलीस आणि तू नाश्ता देखील केले नाहीस. तू कोणत्या अवस्थेत आहेस बघ. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न तर तो करत होता. ठीक आहे, मी माझे दोन्ही कान धरून तुला सॉरी सांगतो. आता तू मला तुझ्या मनातला कोणताही प्रश्न विचारू शकतेस. तो आतून स्वतःला जबरदस्तीने दाबत म्हणतो. त्याला वाटलं होतं की प्रिया त्याला विचारेल की तो तिच्यापासून दूर राहण्याचं कारण. पण त्याला माहीत नव्हतं की प्रियाला स्वतःला कारण कळलं आहे आणि आता ती त्याला प्रश्न विचारणार आहे. पारस प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि ती बोलण्याची वाट पाहत होता. प्रिया मनातच म्हणाली, आता तुला विचारायला काय उरलंय? मला सगळं कळलं आहे. पण तू स्वतः मला सांगितलं असतं तर मला ते जास्त आवडलं असतं. पण तरीही मला तुझ्याकडून सगळं ऐकायचं आहे. मला विचारायचं आहे की तुझ्या नजरेत मला काही महत्त्व आहे का नाही? तू मला कधी बायको म्हणून स्वीकारशील की नाही? तू मला कधी तुझ्या हृदयात स्थान देशील की नाही? की माझं प्रेम एकतर्फी राहील? माझं प्रेम अपूर्ण राहील? जेव्हा प्रिया काहीच बोलत नाही तेव्हा पारस तिच्या हातावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, प्रिया. प्रिया अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की मी जे काही विचारेन ते तू खरे उत्तर देशील. पारस डोळे बंद करतो आणि तिला हो असे संकेत देतो. हे तुझे दुसरे लग्न आहे का? ती त्याचं डोळ्यात पाहत तेढ त्याला विचारते.